नमस्कार. आज आपल्याकडे काही खूप इंटरेस्टिंग आणि तितकीच गुंतागुंतीचे विचार आहेत. नमस्कार. हो, हे एका धर्मग्रंथावर आधारित आहेत आणि यात न्यायाबद्दल एक वेगळाच दृष्टिकोन मांडलाय. खरं सांगायचं तर ह्यातली पहिलीच गोष्ट वाचून मी थोडा थक्क झालो. यात मांडलेली मूळ कल्पना अशी आहे की न्याय सिद्ध करण्यासाठी विश्वातील सर्वात मोठी किंमत मोजावी लागते. पण गंमत म्हणजे ही किंमत चुकवण्यासाठी स्वतः ईश्वरालाच पुढे यावं लागलं. बरोबर. हे का घडलं? पाप आणि क्षमा यांचं हे गणित नेमकं आहे तरी काय? चला तर ह्यात काय दडलंय ते बघूया. याची सुरुवातच एका खूप खोलवरच्या आणि थोड्या नाटमय कल्पनेने होते. हो ना. या लिखाणात असं म्हटलंय की न्याय सिद्ध करण्यासाठी देवाने स्वतःच्याच एका रूपाचा त्याग केला. म्हणजे ईश्वराच्या मूळ स्वरूपाने आपल्याच दुसऱ्या स्वरूपाला, ज्याने मानवी रूप धारण केलं होतं त्याला सोडून दिलं. हे समजायला खूपच अवघड आहे. याचा नेमका अर्थ काय होतो? ही कल्पना मला वाटते या संपूर्ण विचारसरणीचा पाया आहे. अच्छा. इथे त्याग म्हणजे केवळ एक शिक्षा नाही, तर ते एक सार्वजनिक प्रदर्शन आहे. एक प्रकारची घोषणाच आहे. घोषणा कशाची? या विचारप्रणालीनुसार ईश्वराच्या मानवी रूपाने हा मार्ग स्वतः निवडला होता. ओके. उद्देश हा होता की संपूर्ण सृष्टीला हे दिसावं की ईश्वराचे नियम किती अटल आहेत. ते स्वतःच्या रूपासाठीही बदलत नाहीत. म्हणजे यातून देवाच्या निष्पक्षपातीपणाबद्दल सृष्टीच्या मनात विश्वास निर्माण करण्याचा हेतू होता. अगदी. म्हणजे हा एक संदेश होता. जसं जुन्या काळात एखादा राजा आपल्या मुलाने गुन्हा केल्यावर त्यालाही इतरांसारखीच शिक्षा द्यायचा, तेव्हा प्रजेला खात्री पटायची की राजाचा कायदा सर्वांसाठी समान आहे. बरोबर. मग ते कायद्याचं पालन भीतीने नाही तर आदराने करायचे. तसंच कैसा आहे का हे? तुमचा राजाचा दृष्टांत अगदी बरोबर आहे. पण या स्रोतांमध्ये याही पुढे जाऊन एक विचार आहे. तो काय? राजा आपल्या मुलाला शिक्षा देतो, पण तो मुलाच्या जागी स्वतः शिक्षा भोगत नाही. बरोबर. तिथे फरक हा आहे की ईश्वर केवळ निष्पक्षपाती न्यायाधीश नाही, तर तो स्वतःच ती किंमत चुकवणारा आहे. अच्छा. हाच न्याय आणि करुणा यांचा मिलाफ आहे, जो मानवी उदाहरणांमध्ये क्वचितच दिसतो. म्हणजे जेव्हा सृष्टी हे पाहते की ईश्वराने आपल्याच अस्तित्वालाही नियमांच्या बाबतीत सूट दिली नाही, तेव्हा त्याच्या शासनावरील विश्वास आपोआप वाढतो. हीच त्या त्यागामागील मोठी योजना होती. ठीक आहे. म्हणजे हा विश्वासाचा पाया रचण्याचा एक मार्ग होता. हो. पण आता आपण एका अशा कल्पनेकडे येतोय जी आपल्या म्हणजे माफ करून टाक किंवा सोडून दे या विचारांना पूर्णपणे छेद देते. बरोबर. या स्रोतांनुसार क्षमा ही फुकट नसते. उलट ती विश्वातील सर्वात महागडी गोष्ट आहे असं म्हटलंय. हो. आणि हेच या विचारांचं मूळ आहे. इथे एक संकल्पना मांडली आहे ज्याला अवकाश काळाची रचना म्हटलं आहे. स्ट्रक्चर ऑफ स्पेस टाइम. हो. आता इथे अवकाश काळ म्हणजे फक्त आपलं भौतिक जग नाही. मग काय आहे? या स्रोतांनुसार ही एक नैतिक आणि कायदेशीर व्यवस्था आहे जिथे प्रत्येक कृतीची नोंद होते आणि त्याचे परिणाम अटळ असतात. म्हणजे कर्माच्या सिद्धांतासारखं काहीचं? एक प्रकारे हो. जसा गुरुत्वाकर्षणाचा नियम वस्तू खाली खेचतो, तसाच या नैतिक व्यवस्थेत प्रत्येक चुकीच्या कृतीमुळे एक प्रकारची पोकळी किंवा तूट निर्माण होते. आणि ती तूट भरून काढण्यासाठी काहीतरी किंमत मोजावी लागते असं यांचं म्हणणं आहे का? अगदी. पण का? म्हणजे क्षमा विनामूल्य का असू शकत नाही? या लिखाणात असा युक्तिवाद केला आहे की जर आज्ञा मोडल्या तरी काही किंमत चुकवावी लागत नसेल, तर त्या आज्ञांना काहीच महत्त्व उरणार नाही. अच्छा. म्हणजे त्या फक्त चांगल्या सूचना बनवून राहतील, नियम नाही. बरोबर. या नैतिक व्यवस्थेचा समतोल टिकून ठेवण्यासाठी नियमांना किंमत द्यावीच लागते. त्याशिवाय त्या व्यवस्थेचा आदर राहणार नाही. आणि म्हणूनच पापाची भरपाई म्हणून अत्यंत मौल्यवान अस्तित्वाचे बलिदान आवश्यक ठरते. आणि मग प्रश्न येतो की सर्वात मौल्यवान अस्तित्व कोणते असू शकते ज्याच्या बलिदानाने पापाची भरपाई होईल? आणि याचं उत्तर हे स्रोत स्वतःच देतात, स्वतः ईश्वर. बापरे. या विचारानुसार पापाच्या क्षमेसाठी लागणारी किंमत इतकी मोठी आहे की ती फक्त ईश्वरच चुकवू शकतो. कोणत्याही सृष्ट प्राण्याचं बलिदान त्यासाठी पुरेसे नाही असं? हो. मग तो कितीही महान असो. म्हणूनच या लिखाणातील एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे. कोणतं? क्षमेची किंमत स्वतः ईश्वर आहे. वाव. म्हणजे क्षमा करण्यासाठी ईश्वराने स्वतःलाच अर्पण केले. हां. ही कल्पनाच खूप मोठी आहे. याचा अर्थ ईश्वर एकाच वेळी न्यायाधीशही आहे आणि गुन्हेगाराच्या वतीने दंड भरणाराही आहे. अगदी तसंच. याचा अर्थ असा की क्षमा ही स्वस्थ नाही, ती खूप महाग आहे. पण ती किंमत मानवाकडून वसूल न करता देवाने स्वतःच भरली. बरोबर. हाच यातील करुणेचा आणि न्यायाचा संगम आहे. न्याय कायम राहिला
कारण किंमत चुकवली गेली. आणि करुणा दाखवली गेली, कारण ती किंमत देवाने स्वतः भरली. हो, यामुळे ईश्वराच्या चारित्र्याचे दोन्ही पैलू, न्याय आणि प्रेम, एकाच वेळी सिद्ध होतात, असा यामागे विचार आहे. ठीक आहे, समजा ही किंमत ईश्वरच चुकवणार हे ठरलं. पण मग पुढचा प्रश्न येतो की हे बलिदान कोण देऊ शकतं? म्हणजे ईश्वराचं कोणतंही रूप हे करू शकतं का, की यासाठी काही विशिष्ट निकष आहेत, काही अटी आहेत? हो, आणि हे निकष खूप स्पष्ट आणि कठोर आहेत. अच्छा. या लिखाणात जोर देऊन सांगितलं आहे की बलिदान देणारं अस्तित्व 2 कसोट्यांवर उतरले पाहिजे. कोणत्या 2? पहिली, त्याने भूतकाळात कधी पाप केलेले नसावे, आणि दुसरी, त्याच्यात भविष्यात पाप करण्याची शक्यताही नसावी. म्हणजे पूर्णपणे विष्पाप आणि अपरिवर्तनीयपणे पवित्र असायला हवं. अगदी. पण एक पापी दुसऱ्या पापी व्यक्तीसाठी प्रायश्चित्त का करू शकत नाही? कारण तो स्वतःच त्या नैतिक व्यवस्थेचा देणेकरी आहे. तो स्वतःच दोषी आहे. हां, बरोबर आहे. जो स्वतः कर्जात बुडालेला आहे, तो दुसऱ्याचे कर्ज कसे फेडू शकेल? हा शब्द ऐकायला किती कठोर वाटतो, नाही का? आहेच. या विचारप्रणालीत मानवी अस्तित्वाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन दिसतोय. हो, हे कठोर वाटू शकतं, पण इथे मूल्यहीन याचा अर्थ भावनिक नाही, तर तो गणितीय आहे. म्हणजे जसं 1 अब्ज रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी 1 रुपया मूल्यहीन असतो, तसंच पापाची वैश्विक किंमत चुकवण्यासाठी एका पापी व्यक्तीचं जीवन मूल्यहीन आहे, असा यामागचा तर्क आहे. ओके, म्हणजे ही एक तांत्रिक संज्ञा आहे. हो, जर आज्ञा मोडल्यामुळे निर्माण झालेली दरी भरून काढायची असेल, तर त्यासाठी एक परिपूर्ण अस्तित्वच हवे. ज्याच्यात थोडी जरी अपूर्णता असेल, तो स्वतःच न्यायाच्या दुसऱ्या बाजूला उभा असेल. अगदी. आणि ही तेच ईश्वराच्या मानवी रूपाची भूमिका अद्वितीय ठरते, बरोबर? बरोबर. कारण या स्रोतांमध्ये म्हटलं आहे की शापित मानवी शरीर धारण करूनही त्या अस्तित्वाने कधीही पाप केले नाही. हो, आणि ही गोष्ट निव्वळ एक दावा नाही, तर ती अवकाश काळात म्हणजेच या नैतिक आणि भौतिक जगात सिद्ध झाली आहे, असं ते म्हणतात. आणि हे नीतिमत्वाच्या मानकांशी जोडलेलं आहे. हो, या विचारांनुसार नीतिमत्वाचे सर्वोच्च मानक हे आहे की सर्व मोह, सर्व दुर्बलता असलेले मानवी शरीर धारण करूनही एकदाही पाप न करणे. आणि हे केवळ सृष्ट प्राणी बनलेला ईश्वरच करू शकतो, कारण त्याच्या मूळ स्वभावातच पवित्रता आहे. मानवी मर्यादांमध्ये राहून पण दैवी पवित्रता टिकवून ठेवणे. हीच ती खरी कसोटी होती. आणि ह्या कसोटीतल्या विजयाचा पुरावा काय? या लिखाणानुसार त्या विजयाचा पुरावा म्हणजे पुनरुत्थान आणि परिवर्तन. पुनरुत्थान? हो, पुनरुत्थान हे सिद्ध करते की त्या अस्तित्वाने पापावर आणि मृत्यूवर, जो पापाचा परिणाम मानला जातो, त्यावर विजय मिळवला आहे. म्हणूनच ते बलिदान देण्यासाठी पात्र ठरते. अगदी. ते केवळ पापहीन नव्हते, तर त्यांनी पापाला हरवले होते. हीच ती पात्रता आहे जी या स्रोतांमध्ये अधोरेखित केली आहे. एक प्रकारे पुनरुत्थान ही त्या विजयाची सार्वजनिक घोषणा आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? हा त्याग, ही किंमत, ही पात्रता, या सगळ्या गुंतागुंतीच्या रचनेचा शेवट कुठे होतो? याचा शेवट होतो अंतिम निवाड्यात. या चर्चेचा ओघ आता अंतिम निवाड्याच्या कल्पनेकडे जातो, जो या प्रणालीचा कळस आहे. हो, आणि हा अंतिम निवाडा पूर्णपणे निष्पक्षपाती आणि सार्वजनिक असेल, असं या स्रोतांमध्ये स्पष्ट केलं आहे. सार्वजनिक? हो, ईश्वर प्रत्येक प्राण्याचा न्याय त्याच्या कर्मानुसार करेल. इथे कोणताही भेदभाव असणार नाही. पण सर्वात महत्वाचे म्हणजे हा निवाडा बंद दाराआड होणार नाही. तो सर्वांसमोर होईल आणि प्रत्येकाची कर्मे, चांगली आणि वाईट, उघड केली जातील. बरोबर. पण हे सर्व सार्वजनिक का करायचे? यामागे काय उद्देश आहे? म्हणजे पारदर्शकता हा यामागचा मुख्य हेतू दिसतोय. हो, आणि हे या संपूर्ण रचनेसाठी खूप महत्वाचे आहे. हे स्रोत स्पष्टपणे सांगतात की या पारदर्शकतेचा उद्देश हा आहे की सृष्टीतील प्राण्यांनी ईश्वराच्या चारित्र्याबद्दल कोणताही गैरसमज करून घेऊ नये. अच्छा. विशेषतः जेव्हा ईश्वर पापी लोकांना अग्नीत जाळतो, ही एक थेट उद्धृत केलेली कल्पना आहे. हो. तेव्हा त्याच्या न्यायाबद्दल किंवा करुणेबद्दल कोणीही शंका घेऊ नये, हा यामागील हेतू आहे. म्हणजे जेव्हा शिक्षा दिली जाईल तेव्हा सर्वांना हे माहीत असेल की ती का दिली जात आहे. हो, कारण त्या व्यक्तीची सर्व कर्मे, सर्व विचार, सर्व हेतू उघड झालेले असतील. अगदी. त्यामुळे ईश्वराने अन्याय केला किंवा तो निर्दयी आहे असे म्हणायला कोणालाही जागा उरणार नाही. नेमके तेच. ही पारदर्शकता त्याच्या न्यायावरील विश्वास टिकवण्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे ही पारदर्शकता फक्त शिक्षा देण्यासाठी नाही,
नाही, तर ती एक शिकवण आहे. या स्रोतानुसार सृष्टीने हे कायमचं शिकावं की व्यवस्थेत कोणतीही पळवाट नाही आणि ईश्वराचा न्याय हा पूर्णपणे विश्वासार्ह आहे. आणि जेव्हा प्रत्येकजण पाहिल की परिणाम अटळ आहेत आणि ते योग्य कारणांसाठी आहेत, तेव्हाच ते शासनावर स्वेच्छेने विश्वास ठेवतील. त्यामुळे हा केवळ न्याय प्रक्रियेचा शेवट नाही, तर एका नव्या, विश्वासावर आधारित युगाची सुरुवात आहे. संपूर्ण प्रक्रिया सुरुवातीच्या त्यागापासून ते अंतिम निवाड्यापर्यंत केवळ एका गोष्टीसाठी आहे. ईश्वराच्या शासनावर सृष्टीचा अढळ विश्वास निर्माण करणे. आजच्या चर्चेचा सारांश पाहिला तर आपण ईश्वरी न्यायाच्या एका वेगळ्या संकल्पनेपासून सुरुवात केली, जी एका महान बलिदानातून सिद्ध होते. मग आपण पाहिलं की क्षमेची किंमत किती अफाट आहे, म्हणजे स्वतः ईश्वर आणि ते बलिदान देण्यासाठी लागणारी अद्वितीय पात्रता काय आहे. बरोबर. आणि शेवटी एका पूर्णपणे पारदर्शक अंतिम निवाड्याच्या कल्पनेपर्यंत पोचलो, जिथे कोणताही संशय शिल्लक राहणार नाही. अगदी बरोबर. या स्रोतांमध्ये वर्णन केलेली संपूर्ण रचना बलिदानापासून के अंतिम निवाड्यापर्यंत अशी आहे की एक असे विश्व निर्माण व्हावे जिथे ईश्वराचे शासन पूर्णपणे न्याय आणि विश्वासार्ह मानले जाईल. ज्यामुळे सृष्टीतील प्राणी त्याचे पालन दबावाखाली किंवा भीतीने नाही, तर त्याच्या चारित्र्यावरील प्रेमाने आणि विश्वासाने स्वेच्छेने करतील. हा न्याय आणि करुणा यांचा एक गुंतागुंतीचा पण सुसंगत आराखडा आहे. या संपूर्ण चर्चेच्या शेवटी माझ्या मनात एक विचार घोळतो आहे. कोणता? या स्रोतांमध्ये यावर भर दिला आहे की बलिदान देणारे अस्तित्व भविष्यातही पाप करणार नाही, हे अवकाश काळात सिद्ध झाले पाहिजे. हो, हा मुद्दा आहे. पण याच स्रोतांमध्ये हेही म्हटले आहे की सृष्टीतील प्राणी भविष्य जाणू शकत नाहीत. बरोबर. मग वेळेच्या मर्यादेत राहून भविष्यातील पापहीनतेची सिद्धता करणे याचा नेमका अर्थ काय? जी गोष्ट अजून घडलेली नाही ती वर्तमान काळात सिद्ध कशी होऊ शकते? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.